साई कला आविष्कार नाट्यसंस्था पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने सलग 15वी राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पुण्यातील चिंचवड येथील सायन्स पार्क नाट्यगृह येथे आनंदी व उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक डॉक्टर शांताराम कारंडे व विशेष अतिथी सायन्स पार्क चिंचवडचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांच्या उपस्थितीत झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे 40 गावचे सुप्रसिद्ध चित्रकार व कवी दिनेश चव्हाण होते। यावेळी साई कला आविष्कार संस्था पुणेचे अध्यक्ष कवी वादळकार, प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, युवा उद्योजक स्वप्नील डुकरे, उद्योजक तानाजी थोरात, युवा नेते जगदीश लाड, संदीप लिंगायत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दादाजी पगार नाशिक, जेकब कोशी पुणे, अमृता कुलकर्णी सोलापूर, वसंत मोरे भोसरी, डॉक्टर सुनील गायकवाड जळगाव, मथुरा कोळी मंगळवेढा, वृषाली बिरारी नाशिक यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी फीत कापून व वृक्षाला पाणी घालून डॉक्टर शांताराम कारंडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी शांताराम कारंडे लिखित अंधारातील सत्य लेखसंग्रह कवी वादळकार यांनी संपादित केलेला पाणी प्रतिनिधी कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच प्राध्यापक राजेंद्र सोनवणे लिखित सुविचार संग्रह 2025 या सुवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये प्रथम क्रमांक प्राध्यापक दिनेश भदाने लोहगाव पुणे, द्वितीय क्रमांक तेजस कासार रत्नागिरी, तृतीय क्रमांक धनश्री काकड बुलढाणा, आदिती चौधरी धुळे यांनी पटकावला। त्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अतिशय सन्मानपूर्वक असा महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यातून आलेल्या मुख्याध्यापक व कला शिक्षक यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले। तसेच राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी वर्गाचे आविष्कार रंग या विजेत्या चित्रांचे प्रदर्शन यावेळेस भरवण्यात आले होते। शालेय स्तरावर विजेते झालेल्या प्रत्येकी 3 गटातील प्रत्येक 3 विद्यार्थ्यांना आकर्षक 4 कलर सन्मानपत्र, गोल्ड मेडल देऊन पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। सलग 5 तास चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप विश्वगीत पसायदानाने करण्यात आला। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री रूपा भालेराव यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नवनाथ पोकळे यांनी मानले। भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शिवबा ट्रॉफी नितीन सावंत, बालाजी थोरात, सुनील पोटे, कुमारी जुली यादव, प्रमोद डोंगरदिवे, सुरेशचंद्र चनाल, संदीप लिंगायत, साईराजे सोनवणे, श्रीकांत जाधव, संतोष जाधव, प्रशांत निकम, विवेक तायडे, अरुण थोरात, आशिष वर्मा, सिद्धांत सावंत यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन साई कला आविष्कार संस्था पुणेचे अध्यक्ष कवी वादळकार, प्राध्यापक राजेंद्र दशरथ सोनवणे व प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध उद्योजक कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे लाभले आहे। पुढील शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन कार्यावर चित्र रंगभरण स्पर्धा घेण्याचा संकल्प करण्यात आला। उच्च प्राथमिक शाळा सिरसोली वाढत जाते। सुरुवात केली 15 वर्षापूर्वी, आता बऱ्यापैकी त्याला यश येत चाललेले आनंद वाटतो। विनायकराव कुलकर्णी कला शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुपेवाडी बदनापूर जालना। योजना काढायचे सुरुवात करायचे। सन्माननीय बाबाजी डी मनपा शाळा क्रमांक 56 नाशिक आहे का? कोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडी मंगळवेढा। या मॅडम। पांढरे सर स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय भोसरी जरा सर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण मुली नंबर 1 नाशिक आहे ना? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी श्रीकोंदा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुंबी त्र्यंबकेश्वर नाशिक। श्याम नागनाथ लोलापोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत शिरोली बुद्रुक पुणे। काय उपयोग? आई बाबांच्या प्रेमाखातर श्राद्ध घालून पदार्थ बनवले आणि वाढलेला नैवेद्य खायचा सोडून आई बाबांनी उलट मला सोडवले।
पदार्थ पाहून आई म्हणाली, नैवेद्याच्या ताटात इतकं का वाढलंस? अरे जीवनपणे तुझ्या बापा सकट बाळा, तूच मला घराबाहेर काढलंस. आज पंचपक्वान्न बनवून नैवेद्य त्या फोटो तुझा मुखड्याला बाळा हयातीत असताना मात्र तरसलो होतो शिळ्या भाकरीच्या एका तुकड्याला. बाला मोठा फोटो बनवलास आणि किती भारी पुष्पहार, जेवण असताना तुला मात्र आमचा झाला होता भार. पुरे झाला तुझा मोठेपणा, आता बंद कर हा दिखावा, नातवाचं तोंड पाहण्यासाठी तूच होतास हा मला हवा. शेवटी ऐका, पण वेळ निघून गेली बाळा, पण वेळ निघून गेली बाळा, आता मात्र भेटीचा योग नाही आणि पाटलेल्या आमच्या काळजाला ठिकाण लावून उपयोग आहे. मुलांसाठी सांगतो मी, गुरु आणि आई वडील हेच आपलं सर्वस्व असतं. त्यामुळं गुरूंचा तर तुम्ही सन्मान करताच आहे, कारण तो करावा लागतो. कधीतरी भेटतात, नमस्कार चमत्कार दर्शन घेणं, पण आई वडिलांना कधीही दूर करायचं नसतं. आज तुम्ही आई वडिलांना दूर केलं. एखाद्या मुलाला बायको म्हणाली, आई बापांना लांब ठेव, आपण दोघं सेपरेट राहू, होतं त्याच्यामुळे. तर त्यावेळी तुमचा निर्णय पक्का पाहिजे. त्या बायकोला समजवलं पाहिजे की आपण सुद्धा कधीतरी आई वडील होणार आहोत. आपल्याला आतापर्यंत 25 वर्ष होईपर्यंत जेव्हा आई वडिलांनी आपल्याला पोटच्या गोळ्यासारखं सांभाळलं, आता याच्यानंतर आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे तुमच्यासाठी सांगितलंय की येणारी पिढी सर भयानक अनुभव आहे, खतरनाक अनुभव आहे. सांगायला गेलं 2 तास कमी पडतील, परंतु यानंतर आम्हाला वाटतं, मला असं वाटतं कोणतरी बोललं होतं, आमची पिढी आई वडिलांना पाहणारी शेवटची पिढी आहे. आणि आमची पिढी पहिले ज्याला मुलं कोणी विचारणार नाही. त्यामुळं मुलांना आपण संस्कार दिले पाहिजे. आज तुम्ही चांगला कार्यक्रम घेतला, त्या माध्यमातून मला असं वाटलं म्हणून सांगतो, मुलांना चांगला संस्कार दिला पाहिजे. मुलांनी आई वडिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, कारण आपणही वयाने म्हातारे होणार आहोत. पुढे मागे आपण पण आई वडील होणार. त्यावेळी असं नको व्हायला की आपण जे आईच्या सोबत केलं ते आपली मुलं आपल्या सोबत करतील. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटलं. मला या ठिकाणी बोलवलं. सर मला सगळ्यांनी माफ करा, पण मला खरोखर 7 पर्यंत त्या कार्यक्रमात पोहोचायचंय. आणि तुम्ही मला बोलला 3 वाजता झोपलो ना, मी तर झोपलो नाही. मी काल रात्रभर त्रास, मला भरपूर कामं होती, पण त्यामुळे दगदग जास्त झालेले आणि परत आता प्रवास करून मला जायचंय. तर या ठिकाणी माझं 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल आणि मला मान सन्मान दिल्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थितांचं आणि आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी असं वाटतं अजून वेळच संपला नाही, हा वेळ चालूच आहे काय किंवा अजून कार्यक्रम चालू आहे काय. मला लोक गेल्यानंतर फोन करतात, सर असं वाटतं की आम्ही झोपलो तरी आम्हाला वाटतं आम्ही कार्यक्रमात आहे. असं त्यांची नशा या कार्यक्रमाची त्यांच्या मनामध्ये उतरलेली असते. कारण सगळे लोक प्रामाणिक तुम्ही काम करताय, याचा खूप आनंद वाटतो. कारण हे काम करणं खूप वेगळं आहे आणि तुम्ही मुलांमध्ये ते तुमची उतरवताय कला. सर गेले 15 वर्ष आपण उपक्रम घेतले वेगळे. यावर्षी आम्ही छत्रपती संभाजीराजे हा विषय दिलाय. पुढल्या वर्षी 26-27 साठी शैक्षणिक वर्षाला छत्रपती संभाजीराजे. यावर्षी 25,000 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून बसले. मला वाटतं पुढल्या वर्षी 2-3 लाखापर्यंत माझं टार्गेट मॅडम 5 लाखाचे, पण आपण स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण करूया. मला अख्ख्या महाराष्ट्रातल्या 5 लाख लोकांना मुलांना बसायचे. आता कितीतरी मुलं एक शहरामध्ये 5 लाख आहे, पण त्याचे ऍक्टिव्हनेस तुमच्यासारखे शिक्षक आहेत की जे पोचू शकतात. आता आम्हाला इथे उरळी कांचनच्या मॅडम आहेत किंवा तुमच्यासारखे किंवा कुलकर्णी मॅडम आहेत, कोळी मॅडम आहेत, सोलापूर सर जिल्हा जेकब सर आहेत किंवा काय, यांनी काय केलं की ही चळवळ चालू ठेवली. पुढे कसं जाईल, थोडं काय ना पण नेता येईल का. काही शाळेमध्ये बदले मुख्याध्यापकांच्या, तरी त्यांनी तिथे जाऊन पुढे काम चालू केलं, थांबले नाही. हे न थांबण्याचं कारण काय आहे असं मला वाटतं की अनेक रिप्लाय दिला की तुमचं जे काम आहे ते प्रामाणिक आहे, तुमचा काही स्वार्थ नाहीये आणि आमच्याकडनं काही अपेक्षा नाहीये. मग निरपेक्ष भावनेने काम करत असाल तुम्ही तर आम्ही का साथ देऊ नये असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये. आणि तुमच्याकडे ती भावना असल्यामुळेच मला काम करण्याची ऊर्जा मिळते. खरं म्हणजे मला सगळ्यांचं खरं अभिनंदन करतो, मी मनापासून करतो, हृदयापासून करतो की तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आला. कारण प्रवास करणे किती त्रासाचं आहे. मी अख्खा महाराष्ट्र फिरलोय. गेले 25 वर्ष महाराष्ट्र एक्सप्रेस पकडतो, रात्रभर प्रवास, परत चंद्रपूरला जाऊन रिटर्न येतो. 24 तास 48 तास प्रवास करणारा माणूस आहे मी. त्यामुळं मी कवितेची चळवळ असू दे, साहित्य चळवळ असू दे किंवा सांस्कृतिक बघायला गेलं तर मी ग्रामीण भागातील एक साधा सिंपल व्यक्तिमत्व.
प्रत्येकाला ग्रामीण भागातील सिटीचं आकर्षण असतं, तसं मलाही लहानपणी होतं की पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण जावं, तिथली दिनचर्या बघावी. पण नंतर कलेमध्ये विकास करताना असं म्हटलं जातं, जीवनात रंग भरते ती कला. आणि कला ही माणसाला इतकं मोठं करत असते, कारण कलेशिवाय माणूस अपूर्ण आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कलेचं अनन्य साधारण महत्व आहे. फक्त ती कलेचा विकास कसा करायचा आणि ती कलेला कसं उभारी द्यायची ते फक्त आपल्या हातात आहे. एक मिनिट, तुम्ही सगळे बसा गप्प. इथे अध्यक्ष भाषण चालले, तुम्हाला मी सगळं देणार नियोजन. मी जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांना एक सांगू इच्छितो की बाळांनो, मी पण तुमच्यासारखा लहान असताना मी पण तुमच्यासारखं चित्र काढण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्या प्रयत्नातून मी आज जागतिक लेवल पर्यंत पोहोचलो. केवळ सातत्य, जिद्द आणि चिकाटी जर तुमच्या अंगी असेल तर तुम्ही कुठलंही यश संपादन करण्यास हरू शकत नाही, मागे सरू शकत नाही. यश तुमची वाट बघतं, फक्त प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. मी जळगाव जिल्ह्यातून आलो आहे, चाळीसगाव तालुका. दिनेश चव्हाण, चित्रकार आणि कवी म्हणून माझा नामोल्लेख सरांनी केला. या 15व्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरांनी मला बोलवलं. उलट मी तर असं सांगू इच्छितो की मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मोठमोठ्या ठिकाणी उद्घाटक, संमेलन अध्यक्ष म्हणून जात असतो. पण मी पहिली स्पर्धा अशी बघितली की पुऱ्या महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील इतके विद्यार्थी या स्पर्धेला सरांनी आपल्या एवढा गोतावळा जमा केला. त्यात कला शिक्षकांचा सन्मान, मुख्याध्यापकांचाही सन्मान. मी तर म्हणतो की इतका सन्मान करणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था सरांची असली पाहिजे. कारण हे व्यक्तिमत्व असं आहे की मी सरांना 20-22 वर्षापासून ओळखतो आहे की हे व्यक्तिमत्व असं आहे की कधी न थकणारं व्यक्तिमत्व. मी असं सरांचा उल्लेख करेल की सरांचा एक कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम होतो, दुसरा झाला की तिसरा, न थकणारं, सतत चालू राहणारं. याच्यातूनही आपल्याला प्रेरणा मिळत असते की आपण बी कुठं थांबलं नाही पाहिजे. जो थांबला तो संपला असं म्हटलं जात असतं. तर हे यथायोग्य आहे की म्हणून आपणही थांबलं नाही पाहिजे, आपण बी सातत्य आपल्या प्रत्येक गोष्टीत ठेवलं पाहिजे. की सर दरवर्षाप्रमाणे ही जी स्पर्धा राबवतात ही अतिशय भव्य दिव्य आणि प्रत्येक स्पर्धेचं स्वरूप हे वेगळं असतं आणि प्रत्येक स्पर्धेत काहीतरी नाविन्य आणण्याचा सरांचा प्रयत्न असतो. सर नेहमी माझ्यासारख्या कलावंताला आज सरांनी जागतिक लेवलपर्यंत पोहोचवलं, याचा खरोखर मलाही खूप अभिमान वाटतो की सरांनी इथपर्यंत मला अध्यक्षपदाचाही मान दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सर जेव्हा साहित्य संमेलन, कवी संमेलन पण घेत असतात की पहिली संधी सरांनी मला दिली होती की माझं लोगो जो आहे साहित्य संमेलनाचा लोगो सरांनी कोकणात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सरांना मी माझ्या कलेने सिम्बॉल काढून दिला होता, लोगो काढून दिला होता. त्याच्यानंतर मला इतक्या संधी मिळाल्या की मी अखिल भारतीय 4 अहिराणी साहित्य संमेलनाचे सुद्धा लोगो मी बनवले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे लोगो मी बनवले, राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन जरी सोडलं तरी 12 आदिवासी साहित्य संमेलनाचे लोगो मी बनवले. की सर जेव्हा प्लॅटफॉर्म देत असतात की ते प्लॅटफॉर्म इतका पक्का असतो की त्याच्यातून माणूस सरळ चालत जात असतो की कधीच थकत नसतो. की सरांकडनं ती प्रेरणा मी घेतली, म्हणून मी सातत्य ठेवतो माझ्या कलेमध्ये. जो सातत्य ठेवतो, जो चालत असतो तो कधीच थकत नसतो. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना बी, या सगळ्या विद्यार्थ्यांना बी तेच सांगू इच्छितो की तुम्ही सातत्य ठेवा आपल्या कलेमध्ये, नेहमी सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, जिद्द ठेवा, मग बघा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. सरांनी खरोखर इतका भव्यदिव्य कार्यक्रम इथं आयोजन केला, तो खरोखर सगळ्यांचं, आमच्यासारख्या कलाकारांना, कला शिक्षकांना मान सन्मान दिला, इतका मोठा मान सन्मान दिला. विद्यार्थ्यांचं कलेचं गोड कौतुक केलं, त्यांनाही भरून आलं, तेही खुश झाले, आनंदी झाले. आणि विद्यार्थ्यांच्या मनातील, चेहऱ्यावरील जो आनंद असतो तो सर्वोच्च आनंद असतो. की असंच सरांनी भविष्यात देखील अशा विविध स्पर्धा राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करावे आणि त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करावं आणि त्यांना कलेचं कौतुक करावे, जेणेकरून माझ्यासारखे कोणी कलावंत अजून पुढे येऊ शकतात, जसं मी आज जागतिक लेवलपर्यंत पोहोचलो आहे. मी खरोखर सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो की आज मी जे काही ते सरांमुळे, सरांच्या प्रेरणेमुळे, सरांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलेलो आहे. एवढं बोलतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. जय महाराष्ट्र. मी प्रवीण तुपे, संस्थापक संचालक पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व निवृत्त अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आज जो हा कार्यक्रम आहे, साई कला आविष्कार नाट्य संस्थेमार्फत 15वी राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन
अतिशय यशस्वीरित्या इथे पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कच्या सभागृहामध्ये झालेला आहे आणि दरवर्षीच अशा प्रकारे प्राध्यापक सोनवणे, ज्यांना कवी वादळकार म्हणतात, त्यांनी अतिशय यशस्वीपणे ते करतात आणि आपण राज्यभरातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्यामुळे आपली जी ह्याला जो आपला ह्याला मिळणारं सहकार्य आहे ते खरोखरच प्रेरणा देणारं आहे आणि अशा प्रकारचं सहकार्य राज्यभरातील आपणा सर्वांचं यापुढेही मिळत राहो आणि प्राध्यापक सोनवणेंना या प्रकारच्या कार्यक्रमासाठी आमच्या शुभेच्छा. तसेच पिंपरी चिंचवड सायन्स पार्क मार्फत यासाठी यापुढेही सर्व प्रकारे सहकार्य केले जाईल. धन्यवाद. सायन्स पार्कचं काय नेमकं मुलांसाठी संदेश काय असणार आहे तुमचा? पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ही 13 वर्षापासून इथे संस्था कार्यरत आहे. सर्वांना आज अक्षरदिनाच्या शुभेच्छा देतो. अत्यंत गोड सण आहे आणि चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी केली पाहिजे आणि आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रमसुद्धा चांगल्या दिवशी होतो आहे, म्हणजे अक्षय असं असणारा कार्यक्रम झालेला आहे. तर मी प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष साई कला आविष्कार नाट्य संस्था, तसंच हा कार्यक्रम जो आहे हा साई कला आविष्कार नाट्य संस्था आणि श्रीमती चंद्रकला किशोरराव गोयल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी आपण आयोजित करत असतो. हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष सतत वेगवेगळे विषय घेऊन आपण ही स्पर्धा घेत असतो. हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असा आहे की एका थोर व्यक्तीच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे विषय घेतो. आता यावर्षी आपण अहिल्याबाई होळकर हा विषय घेतला होता. आता पुढल्या वर्षी आपण छत्रपती संभाजीराजे हा विषय घेणार आहे. या स्पर्धेला सगळ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी याचा सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलांमध्ये त्यांच्या कार्याची प्रेरणा जागृत करावी. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते, सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शांताराम कारंडे मुंबई उपस्थित राहिले. तसेच या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष दिनेश चव्हाण सर, तसेच सर्व मुख्याध्यापक, कला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं. तसेच माझे पत्रकार मित्र आणि माझे सहकारी आणि सायन्स पार्कचे प्रमुख अतिथी म्हणून राहिलेले तुपे सर यांचंसुद्धा मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम उत्तम यशस्वी झाला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम उत्तम कसे साजरे होतील यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. यापुढीलही या प्रयत्नाला आपण सर्वांनी साथ दिली तर नक्की यश मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि विद्यार्थी आणि किती कुठून आले होते स्टुडंट? संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 25,000 विद्यार्थी या वर्षी स्पर्धेला बसलेले होते आणि प्रत्येक 25,000 विद्यार्थ्यांना प्रत्येकाला आपण सर्टिफिकेट सहभागाचं देतो. त्यानंतर कलर चित्र करण्यासाठी प्रिंटिंग करून देतो आणि प्रत्येक शालेय स्तरावर आपण गटानुसार 3 गटामध्ये स्पर्धा घेतो. प्रत्येक गटाला आपण बक्षीस देतो. प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पद्धतीचे त्यांना गोल्ड मेडल आणि सन्मानपत्र देतो. तसेच कला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनासुद्धा आपण स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करतो. आज या ठिकाणी 3 पुस्तकांचंसुद्धा प्रकाशन झालं. तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावरसुद्धा निबंध लेखन स्पर्धा घेतली होती. त्यालासुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्या निबंध आले. त्याचंसुद्धा या ठिकाणी बक्षीस वितरण झालं आणि या विश्वगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि भविष्यामध्ये संस्था असंच काम करेल अशा प्रकारचे मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हृदयापासून आभार व्यक्त करतो. मी ऋषाली चेतन हिरे नाशिकवरून आलेली आहे. कला शिक्षिका मनपा शाळा क्रमांक 16मध्ये. प्रथमच या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सगळ्यात प्रथम तर मी सरांचे खूप धन्यवाद मानेल की सरांनी हा खूप छान प्लॅटफॉर्म आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला. अगदी मी पहिल्यांदा 50 मुलं म्हटली होती आणि बघता बघता 1400 मुलांपर्यंत मी पोहोचली. यावर्षी मी 1400 केले, पण पुढच्या वर्षी याच्या दुप्पट किंवा तिप्पट नक्कीच मी मुलांपर्यंत पोहोचेल तेवढी कॅपॅसिटी आहे माझ्यामध्ये. पहिल्यांदा तर सरांना वाटलं होतं की करता की नाही मॅडम, तुम्ही 500 मागतायत, तुम्ही 700 चित्र मागतायत. पण जेव्हा ते सगळं झालं तर खरोखरच मला पण खूप समाधान वाटलं. आणि आज मला कार्यक्रमाला यायला सगळे नाही म्हणत होते कारण जरा माझा मेडिकल इश्यू झालेला होता. प्रेग्नन्सीमुळे मला कुठेच जायला अलाउड नाही केलं होतं. पण डॉक्टरांना मी विचारलं आणि सरांच्या खातीर मी डॉक्टर यस बोलले आणि म्हणून मी इथपर्यंत आली. आणि मला खूप आनंद होतो आहे की मी याच्यासाठी आली आणि मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे. दुसरं मला हे सांगायला आवडेल की सरांच्या नावापुढे लिहिलेलं आहे की वादळ कवी. चित्रकला क्षेत्रात तर आहे आवड,